12वीचा अभ्यास तर झाला, पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना. परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022, खास नीट, MST, CET, JEE या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स. मागच्या 3 वर्षात JEE, नीट, MST, CET मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच. मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. शिमगोत्सवात 7व्या दिवशी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होणाऱ्या कुणकेरी गावच्या श्रीदेवी भावईच्या हुडोत्सवानं आपल्या प्रथा परंपरांमुळे वेगळेपण जपलंय. केवळ भक्ती आणि श्रद्धेच्या जोरावर गगनचुंबी 109 फूट उंच हुड्यावर चढणारे संचारी अवसार या उत्सवातील आकर्षण आहे. दरवर्षी अलोट गर्दीत साजरा होणारा हुडोत्सव सर्वांसाठीच पर्वणी असते. याही वर्षी मोठ्या उत्साहात हा हुडोत्सव पार पडला. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. मी आहे आज कुणकेरी गावामध्ये. खरं तर कुणकेरीचा हुडोत्सव हा अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे. हुडोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि खऱ्या अर्थाने ज्या हुडोत्सवाची सुरुवात होते ते म्हणजे ज्या ठिकाणी मी आहे ते म्हणजे श्रीदेवी भावईचं हे माहेरघर आहे. आणि तुम्ही पाहू शकतात ह्या माहेरघरातील ही इथे देवीचा पूर्णपणे देवारा आहे. या देवारामध्ये देवीची प्रसन्नमय अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी आज हुडोत्सवाची जेव्हा मोठ्या उत्साहात जेव्हा सुरुवात होते त्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी गोवा, कर्नाटक, बेळगाव या ठिकाणी येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात आणि इथे ओटी भरणे त्याबरोबरच असे अनेक नवस असतात त्याची पूर्तता इथे होत असते. सकाळपासूनच या हुडोत्सवाची सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने खरं तर काही क्षणापूर्वीच इथे पावसाने सुरुवात केलेली आहे, त्यामुळे थोडीशी भाविकांची तारांबळ उडालेली आहे आणि अशाच वेळी तरी देखील भाविक इथे नतमस्तक होताना दिसत आहेत. माझ्यासोबत खऱ्या अर्थाने या कुणकेरी गावातील या हुडोत्सवाची नेमकी महती काय आहे, नक्की यामागचं आध्यात्मिक श्रद्धास्थान नेमकं काय आहे याची नेमकी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर परब आहेत जे मुंबई स्थित असतात. मात्र या हुडोत्सवाच्या निमित्ताने ते न चुकता या गावात येतात. खरं तर कुणकेरीचा शिमगोत्सव आणि कुणकेरीचा हुडोत्सव यामागे फार मोठी एक आख्यायिका आहे, त्याला एक इतिहास आहे आणि खऱ्या अर्थाने एक त्यामध्ये एकतेचं एक प्रचंड त्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि नेमका हा कुणकेरीचा हुडोत्सव, कुणकेरीचा हा शिमगोत्सव नेमका कसा असतो, आजच्या हुडोत्सवाला सुरुवात झालेल्याची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर परब आहेत. सर नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. खरं तर कुणकेरीचा हुडोत्सव आणि शिमगोत्सव हा अगदी जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक इथून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. हे खरं तर देवीचं माहेरघर आहे आणि इथे सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात. नेमकं काय यामागचे काय आध्यात्मिक महत्त्व आहे, काय भाविकांची श्रद्धा आहे? हा होळीचा हा जो उत्सव आहे तो जवळजवळ 8 दिवस चालतो. पहिल्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभारली जाते. त्याच्यानंतर पुढचे 8 दिवस हा प्रोग्रॅम चालतो. तर आजचा दिवस हा तसा महत्त्वाचा दिवस आहे. जसं तुम्ही सांगितलं की केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गोवा, कर्नाटक इथले बरेच भाविक जे आहेत ते देवीचे ही जी देवी आहे श्रीदेवी भावीचे आम्ही मानकरी आहोत, प्रमुख मानकरी आहोत, वहिवाटदार आहोत. तर ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. तर त्यामुळे ठिकठिकाणाहून सगळे भाविक जे आहेत ते नवस करण्यासाठी इथे येतात देवीला. आणि हा जो उत्सव आहे आजचा विशेष 7व्या दिवशीचा जो उत्सव आहे हा 3 गावांनी मिळून म्हणजे जशी कुणकेरी गावातली श्रीदेवी भावई, आंबेगावचे श्री क्षेत्रपाल आणि कोलगावचे कलेश्वर हे सगळे एकत्रित मिळून हा हुडाचा उत्सव साजरा केला जातो. आता काही वेळातच इथे रोमट येणार आहे. त्याच्यानंतर देवीला सजवून पालखीतून तिची मिरवणूक काढली जाणार. तर तिन्ही गावचे जे देवी देवता आहेत त्यांचे मानकरी आहेत, जे सगळे
रोमटी आहेत, ते सगळेजण मिळून इथे सातेरीचं देवस्थान आहे, तिथे हुडा आहे. त्या हुड्याचा प्रोग्रॅम आता काही वेळातच होणार आहे. तर हुड्यावर हे जे देव आहेत, अवसार आहेत, ते संचार घेऊन ते हुड्यावर चढतात आणि हुड्यावर चढल्यानंतर त्यांच्यावर दगडाचा प्रहार केला जातो. पूर्वपरा ही विधी चालू आहे. 7व्या दिवशी हा प्रोग्रॅम केला जातो. तर असा हा विशेष तिन्ही गावचा मिळून एक आनंद उत्सव असा हा सोहळा आहे, हुड्याचा सोहळा आहे. आणि दुसऱ्या दिवशी उद्या 8व्या दिवशी आज जे ओटी भरण्याचा कार्यक्रम जो चालू आहे आपण बघतो आहे, हे देवीचं माहेरघर आहे. इथे देवीची उत्सव मूर्ती आहे. तिला सजवून नटवून पालखीमधून घेऊन जाणार आहेत थोड्या वेळातच. आजच्या दिवशी जो आहे ते गावातले सोडून बाकी इतरत्र जे भाविक आहेत ते ओटी भरण्यासाठी येतात. आणि उद्याचा दिवस 8वा दिवस जो आहे त्यांनी सांगता होते या पूर्ण हुडोत्सवाची. तर 8व्या दिवशी गावातले जे सगळे मंडळी आहेत ते येऊन भक्तिभावाने देवीची ओटी भरणार आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद दिला जातो. आणि अशा प्रकारे 8 दिवसाचा सोहळा उद्या संपन्न होणार आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकमेव असा हुडोत्सव जो कुणकेरी गावामध्ये होतो. नेमकी हुडोत्सव म्हणजे काय असतो आणि कशा पद्धतीने हा हुडोत्सव साजरा केला जातो? तुम्ही जर बघाल तर सातेरी देवस्थान आहे, त्याच्यासमोर एक जवळजवळ 100 ते 150 फुटीचा हा हुडा उभारलेला आहे. आणि या हुडावर अशी आख्यायिका आहे की जे अवसार आहे ज्यांच्यामध्ये देवीचा संचार येतो, ते संचारासहित त्या एवढ्या उंच हुड्यावर चढतात आणि चढल्यानंतर त्यांच्यावर पूर्वंपार ही परंपरा आहे की जे सगळे भाविक मंडळी आहेत जे या उत्सवासाठी येतात ते त्यांना 3 ते 4 वेळा दगडाचा प्रहार केला जातो. तर हा एक प्रकारे देव आणि त्यांचे भक्त यांच्यामधली ही लीला आहे, असंच आपण हे समजू शकतो. असा हा हुडोत्सव आहे. खरं तर या हुडोत्सवासाठी ज्या पद्धतीने भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, त्याचबरोबर इथे ह्या एकूणच हुडोत्सव आणि ह्या शिमगोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे असे प्राण्यांची सोंग करून ती नाचवली जातात. हो हो घोडे अशा हो, हो. पद्धतीने. तर हो. अशा पद्धतीने की हे जी घोड्याची वाघाची सोंग करणारे हे लोक जे आहेत, या गावातील जे लोक आहेत ते हो. लोक अगदी परदेशामध्ये आहेत, तर हो. तिथून देखील येतात. काय नाही जसं तुम्ही म्हणालात की ह्या हुडाच्या उत्सवाबरोबर खेळ केले जातात. जे सगळे रोमटी आहेत त्यांच्याबरोबर वाघाचे रूप घेऊन, घोड्याचे रूप घेऊन खेळ केले जातात. आणि पूर्वंपार जे आहे परंपरागत घराण्यामधले लोक कोणी वाघाचं रूप घेतं, वाघाचं सोंग घेतं, कोणी घोड्याचं सोंग घेतं. आणि बरेच जण आता परदेशामध्ये स्थित आहेत, ते ह्या उत्सवासाठी खास परदेशातून इथे येतात. आणि इंग्लंड अमेरिकेमधून येतात काही जण आहेत ते खास या उत्सवासाठी येतात. कारण ही परंपरा चालू ठेवणं आवश्यक आहे, जी पूर्वंपार इतके पिढ्यानपिढ्या परंपरा चालू आहे. तर अशा प्रकारे हे घोडेमोडणीचा सुद्धा खेळ होतो, आता काही वेळातच होईल. आणि त्याच्यानंतर मग हुडाचा उत्सव साजरा केला जाईल. प्राण्यांचे नेमके खेळ काय असतात? वाघ शिकार. हां, तर प्राण्यांमध्ये जसं आता वाघ म्हटल्यानंतर वाघ शिकार करणार, तर काही जण बंदूक घेऊन उभे असतात. आणि हे सगळं एक गमतीचा खेळ असतो. लुटुपुटीचा ज्याला खेळ म्हणतो आपण, लुटुपुटीचा खेळ खेळला जातो. जसं काही वाघ जे आहे कोणाची शिकार करतो, मग त्याला सगळे रोमटातले जे लोक आहेत ते उचलून त्याला बाजूला घेऊन जातात, म्हणजे एका प्रकारे वाघाने त्याची शिकार केली. अशा प्रकारे हे गमतीचा खेळ आहे, लुटुपुटीचा खेळ म्हणतात. साधारण किती वर्षाची परंपरा आहे? आमच्या माहीत असेपर्यंत ॲटलिस्ट एक 3-4 पिढ्यापूर्वीपासून चालू आहे. आता एक्झॅक्टली सांगू शकणार नाही, पण मला असं वाटतं कमीत ते 200, 250, 300 वर्षाचा हा परंपरा आहे. आणि आपला अभिमान आहे की ही परंपरा आजही चालू आहे आणि सगळ्या भाविकांच्या सहकार्याने हे चालू आहे. आणि सहकार्याशिवाय हे शक्य नाही. आणि याचबरोबर एक आनंदोत्सवसुद्धा आहे. त्यामुळे सगळे भाविक एकत्र येऊन, अर्थात गेले 2 वर्षामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुडोत्सव साजरा करू शकले नाहीत. त्यामुळे आपण ह्या 2 वर्षानंतर बरेचसे भाविक जे आतुरतेने वाट पाहत होते की कधी हुडोत्सव होईल आणि देवीची जाऊन आपण भेट घेऊ, ते आज आपण पाहतो आहोत एवढ्या उत्साहाने सगळे आलेले आहेत. खरं तर अनेक वर्षाची ही परंपरा आहे आणि ही परंपरा खऱ्या अर्थाने इथले तरुण देखील ही टिकून आहेत.
आणि त्यांनी जसं सांगितलं की काही इथे या हुडोत्सवाच्या निमित्ताने आणि या शिमगोत्सवाच्या निमित्ताने येथे जे पारंपरिक काही खेळ होतात तर ते खेळ हे देखील इथली तरुण पिढी ही जोपासत आहेत. खरं तर काही इथले लोक ही परदेशामध्ये आहेत, मात्र या शिमगोत्सवाच्या निमित्ताने हा हे जे वाघाचे शिकार म्हणा किंवा त्याचं जे रुपडं असतं ते करण्यासाठी किंवा घोडेमोडणीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यासाठी परदेशातून चक्क परदेशातून इथे येतात आणि जी खरं तर त्याला ते आपली सेवा मानत असतात आणि ही सेवा करून ते दरवर्षी न चुकता येतात. खरं तर 2 वर्ष कोरोनाच्या याच्यामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात होऊ शकला नाही. त्यामुळे गेली 2 वर्ष भाविकांना मोठी आतुरता होती की हुडोत्सव कधी होतो आहे आणि देवीचं कधी जाऊन दर्शन घेतो आणि तोच उत्साह आज तुम्ही इथे पाहू शकतात. कशा पद्धतीने भाविक इथे आलेले आहेत आणि भाविक आपलं दर्शन घेत आहेत. जो नवस त्यांनी केला होता तो नवस देखील ते फेडत आहेत. खरं तर नवसाला पावणारी असं ह्या देवीची ख्याती आहे आणि त्याचसाठी हे भाविक मोठ्या प्रमाणात अगदी गोव्यापासून कर्नाटकपासून ते अगदी बेळगाव महाराष्ट्रापासून इथे भाविक आलेले आहेत आणि ह्या देवीच्या चरणी ते नतमस्तक होताना दिसत आहेत. जो नवस त्यांनी बोलला होता तो नवस ते आपला फेडत आहेत. ओटी भरणे तसंच नवस करणे हा असा धार्मिक जो कार्यक्रम आहे मोठा उत्साहात होताना दिसतो आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात सर्वांना आतुरता असते आणि मोठी उत्सुकता असते ती म्हणजे हुडोत्सव नेमका कसा साजरा होतो आहे तो पाहण्याची. आणि खरं तर सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षी आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत कुणकेरीचा हा शिमगोत्सव दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे निश्चितच आमच्या दर्शकांना नेमका हुडोत्सव कसा साजरा होतो ही पाहण्याची फार मोठी उत्सुकता असणार आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच आता ह्या देवीच्या माहेरघरातून आपण हुडोत्सवाच्या ठिकाणी जाणार आहोत. नेमका हुडोत्सव तिथे कसा होतो. कुणकेरीचं रोंबाट म्हणजे फार मोठं प्रसिद्ध आहे आणि या रोमटाचा उत्साह फार मोठा जल्लोष जोश हा जो असतो हा मोठा प्रसिद्ध आहे. 3 गावं एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो आहे. त्यामुळे फार मोठं एक उत्साहाचा एक संचार या प्रत्येकाच्या नसामध्ये असतो, मनामध्ये असतो आणि त्यामुळे निश्चितच थोड्याच वेळात आपण कुणकेरीचा हा हुडोत्सव नेमका कसा होतो हे दाखवणार आहोत. चला तर. काही क्षणांपूर्वी आपण श्रीदेवी भावईच्या माहेरघरामध्ये होतो. तिथे कशा पद्धतीने हा हुडोत्सव शिमगोत्सव साजरा होतो हे आपण पाहिलं. खरं तर देवीच्या या माहेरघरामध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने जो कुणकेरीचा हुडोत्सव असतो ज्या पूर्ण या हुडोत्सवाचं मेन आकर्षण असतं ते म्हणजे कुणकेरीचा जो 100 फुटी हुडो असतो तोच हा तुम्ही पाहू शकतात. आणि हाच हुडोत्सव पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर अगदी गोवा कर्नाटक बेळगाव या ठिकाणी येत असतात. आणि खरं तर गेली 2 वर्ष कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे भाविक इथे येऊ शकले नव्हते. ज्या अतिशय भक्तिमय वातावरणात हा हुडोत्सव साजरा होत असतो आणि अगदी मोठं श्रद्धास्थान असतं आणि या श्रद्धास्थानावर येऊन नतमस्तक होणे हाच त्यामागचा एक उद्देश असतो. आणि गेले 2 वर्ष भाविक येऊ शकले नव्हते. त्यामुळे ह्यावर्षी मोठ्या संख्येने भाविक इथे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात भाविकांची गर्दी पाहू शकतात कशा पद्धतीने हे भाविक अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हुडोत्सवासाठी आलेले आहेत. अगदी चाही दिशा इथे भाविकांनी पूर्णपणे गर्दी ओसांडून वाहत आहेत. भाविक हा हुडोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि माझ्यासोबत आता या कुणकेरी गावच्या देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष आहेत. नेमका हा हुडोत्सव नेमका कसा असतो या हुडोत्सवामागची नेमकी
आख्यायिका नेमकी काय आहे, यामागची काय भाविकांची श्रद्धा काय आहे, हे त्यामागची आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत अध्यक्ष आहेत. सर्वप्रथम स्वागत. खऱ्या अर्थाने 2 वर्षानंतर कोविडच्या या प्रादुर्भावानंतर आज हुडोत्सव होतो आहे. भाविकांची फार मोठी गर्दी दिसते आहे. नेमकं हुडोत्सव म्हणजे काय असतो आणि यामागची भाविकांची भावना काय असते? कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या हुडोत्सवासाठी येतात. होळीच्या 7व्या दिवशी हा हुडोत्सवाचा कार्यक्रम असतो. कुणकेरीचा हुडोत्सव म्हणजे 3 गावाच्या एकतेचं हे प्रतीक आहे. म्हणजे कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव या 3 गावांच्या एकतेचं प्रतीक आहे. खरं तर या शिमगा उत्सवाची कुणकेरीच्या सुरुवात ही महाशिवरात्रीपासून होते नॉर्मली. आज 7व्या दिवशी म्हणजे हुडोत्सव. 7व्या दिवशी कार्यक्रम म्हणजे देवीचं जे आमचं घर आहे तिकडनं गाव रोमट निशाणासह सुटतं. त्यानंतर खाली मधलीवाडी येथे सर्व रोमट एक होतात. पुढे आंबेगावच्या सीमेवर श्रीदेव क्षेत्रपाल जे आंबेगावचं ग्रामदैवत आहे ते निशाणासह वाट पाहत असतं. मग त्यांना घेऊन पुढे सीमेने मार्गक्रमण करत करत भावई मंदिर इथे येतात. ते कोलगावच्या सीमेवर कोलगावचं ग्रामदैवत श्रीदेव कलेश्वर हेही हजर असतं आणि हे सर्व देवाचा लवाजमा सगळा पालखीसह हुडोत्सवाच्या ठिकाणी येतो. आणि इथे संचार असलेले अंधार जे आहे ते माझ्या मागे जो दिसतो आहे 105 फूट उंचा हुडा आहे, खांब आहे. याच्यावर संचारासहित अंधार चढतात आणि त्यांच्यावर दगड मारण्याची प्रथा आहे. तर अतिशय शांतपणे आणि मनोरंजक वातावरणामध्ये आम्ही हा उत्सव इथे साजरा करतो. गेली 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थोडासा निर्बंध होते, त्यामुळे आपण बघू शकता इथे भरपूर गर्दीसुद्धा झालेली आहे. तर एक अतिशय एकतेने चांगल्या शांत वातावरणात आम्ही हा उत्सव साजरा करतो. माझ्यासोबत सरपंच आहेत, कुणकेरी गावचे प्रथम नागरिक आहेत. काय सांगाल, 2 वर्षानंतर हा उत्सव साजरा होतो आहे. खरं तर कुणकेरीच्या हुडोत्सव आणि ह्या शिमगोत्सवाचं एक फार मोठं म्हणजे अतिशय प्रसिद्ध आहे आणि मोठ्या संख्येने भाविक या निमित्ताने या कुणकेरी गावात येत असतात. हुडोत्सव होत असल्याने कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं होतं? खरं तर 2 वर्ष निर्बंध असल्यामुळे हा हुडोत्सव तुम्ही साजरा करू शकला नाही, मात्र यावर्षी निर्बंध बाजूला केल्यानंतर हा हुडोत्सव होतो आहे. काय सांगा? नमस्कार. पहिल्यांदा आम्ही हुडोत्सवानिमित्त सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करतो इथे. खरोखरच 2 वर्षानंतर चांगल्या प्रकारे इथे भाविकांची ओटी भरणे किंवा नवस फेडणे चांगल्या म्हणजे सर्वच भाविकांचं राहिलेलं होतं. त्यामुळे आज ही गर्दी दिसते. चांगल्या प्रकारे हा हुडोत्सव सगळ्यांच्या सहकार्याने देवस्थान कमिटी म्हणा, गावातील पंचमंडळी किंवा गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्या सगळ्यांच्या व्यवस्थित नियोजनामुळे, चांगल्या नियोजनामुळे हा हुडोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. इथे आता तुम्ही बघतच असाल चांगले पावसाचा थोडासा पावसामुळे थोडी विसंगती झाली, पण ती आता पाऊस गेल्यानंतर चांगल्या प्रकारे परत आता इथे गर्दी होते व उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो आहे. आता मला वाटतं पालखीचा हे आल्यानंतर बाकीचे विधी होतील इथे व सगळ्यांना ह्या हुडोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आहे आणि इथे थांबतो. धन्यवाद. खरं तर या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. नेमका हुडोत्सवाची नेमकी आख्यायिका काय आहे, यामागची लोकांची काय नेमकी श्रद्धा असते, हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सावंत आहेत. काय सांगा? या ठिकाणी आज हुडोत्सवाचा कार्यक्रम सादर होतो आहे आणि हा कार्यक्रम होत असताना मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत. भाविक, भक्त, आप्तसुखे, मित्रपरिवार अशी सगळी मंडळी या ठिकाणी आहे. 2020 आणि 2021 या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी अजिबात भाविक येत नव्हते. आत्ता तर STची अगदी म्हणजे पूर्णपणे बंद असतानासुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि हे त्या ठिकाणी सगळ्या भाविकांचं कौतुक करण्यासारखा विषय आहे. या ठिकाणी जो हुडोत्सव होतो ह्या हुडोत्सवाला भाविक आणि भक्त मोठ्या प्रमाणात नवस करतात आणि नवसाची त्यांची जी मागणी असते ती मागणी पूर्ण झाल्यानंतर नवस पेड करतात आणि ह्या मागणीच्या माध्यमातून किंवा नवसांच्या माध्यमातून लोक इकडे येत असतात आणि हे लोक येत असताना या ठिकाणी जी सेवा सुविधा पुरवली जाते ती सेवा सुविधा काही अंशी कमी असू शकते, तरीसुद्धा या ठिकाणी असलेले देवस्थान पंच, देवस्थान मानकरी, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच कुणकेरी ह्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्याचं काम होतं. आणि हा उत्सव जो साजरा होतो तो भाविक भक्त आणि नवसाला पावणारी देवी भावई देवी, श्रीदेवी भावई देवी ह्या देवीच्या उत्सवासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात. आत्ता मुख्य रोमटी आलेले आहेत. देवाच्या देवळात म्हणजे भावईच्या देवळात जाणार, तिथून ते ज्या ठिकाणी उत्सव मूर्ती आहे ज्या ठिकाणी ओट्या भरल्या जातात त्या ठिकाणी ते लोक जाणार
आणि तिथून उत्सव मूर्ती घेऊन येणार. त्याच्यानंतर देवीच्या उत्सव मूर्तीच्या बरोबरच सगळे लोक इथे येणार आणि त्याच्यानंतर हा उड्याचा उत्सव किंवा दगड मारण्याचा उत्सव. या ठिकाणी 3 देव उड्यावर चढतात. उड्यावर चढल्यानंतर घालून दगड मारणाऱ्यांची मारण्याची पद्धत आहे. ती दगड मारल्यानंतर जो दगड त्या उड्यावर चढणाऱ्या संचाराला लागेल तो भाग्यवान समजला जातो. आणि अशा प्रकारे ह्या उड्या उत्सवाची म्हणजे 5 वेळा दगड मारल्यानंतर या ठिकाणी सांगता होते. या ठिकाणी सिंधुदुर्ग लाईव्हचे प्रतिनिधी, त्यांचे कॅमेरामन, त्यांचे हे घेणारे बाईट घेणारे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर कुणकेरीचा हुडोत्सव म्हटला की फार मोठ्या प्रमाणावर इथे रोंबाटकरी असतात. मोठ्या प्रमाणावर जो जल्लोष असतो आणि या जल्लोषामध्ये कुठेही मात्र जर कुणकेरीचा हुडोत्सव पाहिला असेल किंवा कुणकेरीचा शिमगोत्सव तर कुठेही कोणतेही गालबोट लागलं जात नाही. आणि खरं यामागचं श्रेय असतं ते इथल्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींचं, एकूणच गावच्या सर्व मानकऱ्यांचं. माझ्यासोबत पोलीस पाटील आहेत या गावचे. खरं तर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात तेव्हा कोणत्या भाविकांची गैरसोय होऊ नये, त्यात पुन्हा रोमाट असतं, अशावेळी पुन्हा भाविक येणे, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कशा पद्धतीचं तुम्ही नियोजन केलेलं असतात, कशा पद्धतीने पोलिसांचं सहकार्य मिळतं? प्रथम मी सुंदर लाईव्हच्या प्रतिनिधींचे स्वागत करते कुणकेरी ग्रामस्थांच्या वतीने. कुणकेरी गावात कुणकेरी कोलगाव आंबेगाव असा हा कार्यक्रम 7व्या दिवशी पार पडतो. इथे 3 गावची रोमटं येतात 7व्या दिवशी. तिथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही एवढे लोक आमचे समंजस आहे आणि समजूतदार आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांचं संरक्षण कशासाठी घेतो तर ट्रॅफिक व्यवस्था जी असते ती ट्रॅफिक व्यवस्थेसाठी आम्ही पोलिसांचं संरक्षण घेतो. बाकी कोणत्याही प्रकारचं संरक्षणाची तशी तिथे काही मोठ्या प्रमाणात गरज नाही. बाकी ते सगळे शांततेने आपले गावचे 5 मंडळी, ग्रामस्थ, देवस्थान समिती अध्यक्ष, परत इतर जी मंडळी आहे ते सगळे आपापल्यापर्यंत आपापली कामं करत असतात. त्याबद्दल काही शंका नाही. तर बाकी मी काही तसं जास्त सांगू इच्छित नाही. त्याबद्दल समस्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्यासोबत माझे सभापती आहेत, सावंतवाडी तालुक्याचे माजी सभापती प्रमोदजी सावंत. खरं तर या गावचे ते ग्रामस्थ आहेत. नेहमीच ह्या उत्सवामध्ये त्यांचं मोठं योगदान असतं. काय सांगाल? खरं तर या कुणकेरी हुडोत्सवाच्या अवतीभोवती ज्या पद्धतीने जो रस्ता आलेला आहे, एकूणच पर्यटनदृष्ट्या जो काही इथे काही सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत त्यामध्ये त्यांचा प्रमुख वाटा आहे. स्वतः सभापती असताना ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इथे केलेल्या आहेत. माझ्यासोबत प्रमोदजी सावंत आहेत. काय सांगाल? 2 वर्षानंतर हुडोत्सव होतो आहे, एकूणच काय भावना आहे? मी पहिल्यांदा सिंधुदुर्ग लाईव्हचे सागर चव्हाण यांचं कुणकेमध्ये स्वागत करतो आहे. मला खरोखरच आनंद होतो आहे की कोरोनाचं संकट जगावरनं आणि आपल्या पूर्णपणे ग्रामस्थांवरचं गावावरचं निघून गेलं आहे असं आता वाटायला लागलेलं आहे. आणि 2 वर्षानंतर हा कार्यक्रम रूढी परंपरा सगळं सांभाळून, जरी कोरोना असला तरीसुद्धा कार्यक्रम आमचा झाला होता. आतासुद्धा हा रूढी परंपरा सांभाळून हा कार्यक्रम होतो आहे. खरोखरच आतापर्यंत आमच्या गावातील पूर्णपणे ग्रामस्थ म्हणा, पूर्ण 5 मंडळी, मानकरी, सर्व 12-5 सगळ्यांनी व्यवस्थितपणे पार पडला आहे. आणि मला एवढा आनंद झाला आहे की कोरोना संकट टळून हा आपला हुडोत्सव साजरा झालेला आहे. मी सागर चव्हाणांचं कौतुक का करतो आहे की प्रत्येक वर्षी सागर चव्हाण आमच्या हुडोत्सवाचे बातमी आणि प्रसिद्ध आपली जी काय परंपरा आहे हे संपूर्ण महाराष्ट्रावर पसरवित असतात आणि त्यांचं खरोखरच मी त्यांचं कौतुक करतो आहे. सागर चव्हाणसुद्धा ज्याप्रमाणे हा कार्यक्रम फक्त 7व्या दिवशीचा कार्यक्रम म्हणा की कुणकेरीचा हुडोत्सव आहे, हा कार्यक्रम 3 गावचा आहे. 3 गावचा म्हणजे कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव. आणि 3ही गावातले लोक हा आपल्या असलेल्या रूढी परंपरा सांभाळून हा कार्यक्रम पार पडत असतात. खरोखरच आज मला आनंद होतो आहे की आपण सर्व मंडळी कोरोनाचं संकट पार पडून हा कार्यक्रम बऱ्यापैकी पार पाडलेला आहे. स्वागत. खरं तर काही लांबून म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक येत असतात. तसेच हे भाविक आहेत, नेमके त्यांना देखील आपल्या भावना व्यक्त करायच्या. काय मुंबई येथून ते आलेले आहेत खास हुडोत्सवासाठी. मी आनंद कर्णिक, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सिंधुदुर्ग. मी आज पहिल्याच वेळी ह्या कार्यक्रमाला हुडोत्सवाचा बघतोय. माझ्या आयुष्यातला म्हणजे असं मी महाराष्ट्रात असा कुठेही कार्यक्रम बघितलेला नाही. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो की भावई देवी ही नवसाला पावते. हे सगळे जे भाविक बघितल्यानंतर की निश्चितच माझी हे झालेली की
100% लोकांना ही भावी आई पावते. त्याच्यामुळे एवढी जी गर्दी दिसते ती त्याच्यामुळे दिसते. तर असा हा वडोत्सवाचा कार्यक्रम उत्तरोत्तर ह्या कार्यक्रमाची प्रगती हो आणि सर्वांना भावई देवीचे आशीर्वाद लाभो अशी मी आईचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर कुणकेरीचा होडोत्सव आणि ह्या होडोत्सवामध्ये ज्या रूढी परंपरा होत असतात तर त्या रूढी परंपरा आजही इथे मोठ्या आपुलकीने त्या जोपासत ठेवलेल्या आहेत. इथला प्रत्येक तरुण आजही ही परंपरा जोपासताना दिसत आहे. खरं तर सांगायला गेलं असेल तर इथे जे पारंपरिक खेळ होतात म्हणजे वाघाचे शिकार असेल किंवा घोडेमोडणीसारखे कार्यक्रम होत असतील तर या घोडेमोडणी वाघाचे शिकार अशा ज्या कार्यक्रमासाठी जी रुपडी घ्यावी लागतात तर ती रुपडी घेण्यासाठी देखील जे तरुण असतात तर ते अगदी परदेशामध्ये असतात आणि ह्या परदेशामधून खास ह्या कार्यक्रमासाठी ते इथे येत असतात. हे फार मोठं आकर्षण असतं आणि ही एक रूढी परंपरा जोपासण्याचं काम हे तरुण करत असतात आणि म्हणूनच इथे असंख्य प्रमाणात ही गर्दी तुम्हाला दिसत असते. खरं तर हे इथले मानकरी इथले हे प्रमुख पदाधिकारी हा उत्सव साजरा होण्यासाठी अतिशय मेहनत घेत असतात आणि या मेहनतीमुळेच हा कार्यक्रम कोणताही गालबोट न लागतात हा साजरा होतच असतो. कोणतेही अनुचित प्रकार न घडता हा कार्यक्रम साजरा होत असतो. गेले 2 वर्ष हा कार्यक्रम कोरोनामध्ये होऊ शकला नाही त्यामुळे फार मोठी आतुरता होती. कणकोरीचा होडोत्सव कधी एकदा सुरू होतो आहे आणि त्या पाहण्यासाठी. कारण खरं तर तुम्ही जर पाहिला असाल तर हा 100 फुटी जो होडो दिसतो आहे तर त्याच्यावर जे मेन देवाचे अवसार असतात त्या या अगदी ढोल तासाच्या गजरामध्ये चढणार आहे आणि हा खरा कार्यक्रम जो असतो तो डोळे फेडणारा कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे या होडोत्सवावर आसुसलेले असतात. तुम्ही पाहू शकतात आणि खऱ्या अर्थाने हा क्षण जो असतो तो पाहण्यासारखा असतो. तो अवघ्या काही क्षणामध्ये सुरू होणार आहेत. तुम्ही पाहू शकता तर प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे रोमाटकरी आहेत ते आपला जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. ते या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये रंगाची उधळण करत हा होडोत्सव ते साजरा करत असतात. तो अवघ्या काही क्षणामध्ये. कारण सिंधुदुर्ग लाईव्हचे दर्शक देखील हा उत्सव पाहण्यासाठी अगदी आतुरलेले आहेत. त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये नेमका होडोत्सव कसा साजरा होतो हे आपण दाखवणार आहोत. प्रसिद्ध असलेला कुणकेरीचा होडोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. आम्ही आमच्या दर्शकांना दाखवतो आहे हाच तो प्रसिद्ध होडोत्सव आणि त्याला आता सुरुवात झालेली आहे. अगदी हाच तो 100 फुटी होडो आणि ह्या होडोत्सवावर आता चढण्याचा अतिशय जे देवाचे अवसर असणार आहेत ते ह्या होडोत्सवात चढणार आहेत आणि हा अगदी नयनरम्य असा क्षण हा आपण आता आमच्या दर्शकांना दाखवतो आहोत. अगदी ह्या धुळ्याच्या अगदी शेजारी तुम्ही पाहू शकतात अगदी जो रूढी परंपरा जी आहे ती रूढी परंपरा इथे इथला प्रत्येकजण जोपासताना दिसत आहेत. तो म्हणजे
घोडेमोडणीचा जो कार्यक्रम म्हटला जातो, जो प्रसिद्ध आहे, तो हा घोडेमोडणीचा हा कार्यक्रम आहे, हा तुम्ही पाहू शकतात. आणि त्याचबरोबर तिथे वाघाची शिकार जी इथला हा अगदी पारंपरिक जो खेळ आहे तो इथे सुरू आहे. हे पूर्णपणे रोंबाटकरी आहेत आणि पूर्णतः या वाघाची शिकार करताना ते दिसत आहेत. त्याचबरोबर घोडेमोडणीचा त्याच्यामध्येच हा कार्यक्रम सुरू आहे. खरं तर हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. अगदी गोव्यातून, अगदी महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणावरून हे भाविक मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. हा तुम्ही जल्लोष पाहू शकतात. या रोंबाटकऱ्यांच्या इथल्या प्रत्येक भाविकांच्या अगदी नसानसामध्ये असलेला हा संचार तुम्ही पाहू शकतात. कशा पद्धतीने हा वाघाचा शिकार आणि हा घोडेमोडणीचा जो काय पारंपरिक खेळ आहे तो इथे सुरू आहे. कशा पद्धतीने खरं तर सांगायचं महत्त्वाचं म्हणजे हे जे वाघाचा खेळ ज्याने रूपरप परिधान केलेला आहे, ही व्यक्ती हा जरी या कुणकेरी गावाचा ग्रामस्थ जरी असला तरी नोकरीनिमित्त हे परदेशामध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत आणि ते अमेरिकेमधून स्वतः हा वाघाचा खेळ करण्यासाठी, हे वाघाचं रूपरप करण्यासाठी इकडे दरवर्षी येत असतात. त्याचबरोबर हे जे घोडेमोडणीचा देखील कार्यक्रम आहे आणि जे घोड्यांचा जो वेश ज्यांनी परिधान केलेला आहे, वाघाचा वेश ज्यांनी परिधान केलेले आहेत, हे सर्व भाविक हे इथले जरी असले, इथले ग्रामस्थ जरी असले तरी हे नोकरीनिमित्त परदेशामध्ये असतात आणि ते खास या हुडोत्सवाच्या निमित्ताने, या शिमगोत्सवाच्या निमित्ताने या कुणकेरी गावामध्ये येतात आणि हा जो अगदी पारंपरिक खेळ आहे हा तो इथे ते साजरा करतात. तुम्ही पाहू शकतात भाविक देखील कशा पद्धतीने हा पारंपरिक खेळ, जे आता ही परंपरा दुर्मिळ होत चाललेली आहे, ही परंपरा आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी कशा पद्धतीने प्रत्येक भाविकांनी आपला मोबाईल ते हा क्षण टिपतायत, आपल्या प्रत्येक मोबाईलमध्ये हा क्षण टिपण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थाने हीच खरी आपली परंपरा आहे, हीच आपली ही रूढी परंपरा आणि ते खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम हे होताना दिसतंय. हा हुडोत्सव आहे. इथे मोठ्या प्रमाणावर या गावातील तीन गावातील हा खऱ्या अर्थाने हा शिमगोत्सव असतो. कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव या ठिकाणचे ग्रामस्थ, या ठिकाणची सर्व मंडळी या हुडोत्सवामध्ये सहभागी होत असतात. 3 गावचं रोंबाट एकत्र येऊन या ठिकाणी, या हुडोत्सवाच्या ठिकाणी आपलं रोंबाट मारत असतात आणि हे आता रोंबाटकारी इथे हा जो वाघाची शिकार आणि घोडेमोडणीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व रोंबाटकरी ह्या हुडोत्सवाला, हा जो 100 फुटी हुडोत्सव दिसतोय तुम्हाला, या हुडोत्सवाला पुन्हा एकदा प्रदक्षिणा घालणार आहेत आणि त्यानंतर त्यावर देवाचे जे अवसर असतात ते इथे ढोल ताशाच्या गजरामध्ये या 100 फुटी घोड्यावर चढणार आहेत आणि त्यावर मग दगड मारण्याचा कार्यक्रम होतो. या देवाचे जे अवसर असतात त्या अवसरांना ज्याचा दगड लागतो त्याच्या मागची जी काय आडीपिडा जी असते ती दूर होते, अशी या मागची श्रद्धा आहे, आख्यायिका आहे. आणि जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावर जे इथे भाविक आलेले आहेत ते खऱ्या अर्थाने हा क्षण पाहण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने अगदी या उड्याच्या सभोवतालचा हा सगळा परिसर आहे तो पूर्णपणे भाविकांनी भरून गेलेला आहे. कशा पद्धतीने हा क्षण पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. जो क्षण आता अगदी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे तो म्हणजे जे देवाचे अवसर असतात त्या देवाच्या अवसरांवर दगड मारण्याचा जो मुख्य कार्यक्रम होतो, त्या मुख्य कार्यक्रम टिपण्यासाठी प्रत्येकजण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अगदी सज्ज झालेला तुम्हाला दिसतोय. प्रत्येकाचे डोळे हे या 100 फुटी उड्यावर लागलेले आहेत, कारण अवघ्या काही क्षणामध्येच हा हुडोत्सव सुरू होणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी उड्याच्या त्या बाजूला कशा पद्धतीने भाविकांनी अगदी गर्दी केलेली आहे. हे भाविक अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. अगदी गोवा म्हणा, कर्नाटक म्हणा, बेळगाव म्हणा, या ठिकाणावरून हे सर्व भाविक इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थाने 2 वर्ष कोविडमुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता आणि त्यामुळे प्रचंड भाविकांमध्ये एक नाराजी होती. कधी एकदा हा हुडोत्सव सुरू होतो आणि या हुडोत्सवाच्या निमित्ताने या कुणकेरी गावामध्ये येतोय, इथल्या भावई देवीच्या चरणी नतमस्तक कधी होतोय, अशी एक आतुरता, एक आपुलकी या प्रत्येकाच्या मनामध्ये लागली होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध दूर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक हे कुणकेरी गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि
देवीच्या चरणी नतमस्तक झालेले आहे, देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर मुख्य जो कार्यक्रम असतो घोडोत्सवाचा, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेवरित्या जो कुणकेरी गावामध्ये साजरा होतो, या कुणकेरी गावामध्ये आपण आता आहोत. आम्ही आमच्या या सर्व दर्शकांना दाखवतोय. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे. मोठा जनसमुदाय भाविकांचा इथे ओसांडून वाहत आहेत. भक्तीचा थोडक्यात सागर म्हणता येईल असा भक्तीचा हा सागर इथे ओसांडून वाहत आहेत. मोठ्या प्रमाणावर भाविक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून इथे आलेले आहेत आणि प्रत्येकाचे डोळे ह्या 100 फुटी होड्यावर लागलेले आहे. अवघ्या काही क्षणामध्ये या 100 फुटी होड्यावर हे देवाचे अवसर आहेत ते चढणार आहेत आणि त्यांच्यावर दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने घोडोत्सवाची सांगता होते आणि अवघ्या काही क्षणामध्ये हा घोडोत्सवाच्या या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने हे रोंबाटकरी अगदी आपला जो जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. अगदी 7 दिवस कुणकेरी गावामध्ये मोठ्या उत्साहाने हा घोडोत्सव साजरा होतो, पाहू शकतात. आणि हा खऱ्या अर्थाने तुम्ही पाहत असाल तर हा जो घोडेमोडणीचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो आता पार पडलेला आहे आणि यानंतर आता खऱ्या अर्थाने घोडोत्सवाचा हा जो मुख्य कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तुम्ही पाहू शकतात आता कशा पद्धतीने वाघाच्या शिकारीचा कार्यक्रम इथे सुरू आहे. वाघाची शिकार करण्याचा इथे ही रूढी परंपरा आहे आणि ती खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम इथे सुरू आहे. 7 दिवस कुणकेरी गावामध्ये हा शिमगोत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या पहिल्या दिवसापासून या शिमगोत्सवाला सुरुवात होते. या 7 दिवसामध्ये कुणकेरी गावाचं पूर्णपणे उत्साह असतो, हा अतिशय जल्लोषमय असतो. एक त्यांच्यामध्ये एक वेगळा संचार आलेला असतो आणि या संचारामध्ये या जल्लोषामध्ये हा कुणकेरीचा शिमगोत्सव हा साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने आजही या गावाचा हा घोडोत्सव हा शिमगोत्सव हा साजरा होताना दिसतो. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जर पाहिलं असेल तर हे वाघाचं जे रूपडं परिधान केलेलं आहे, हे परिधान करणारी जी व्यक्ती आहे ही या कुणकेरी गावचं ग्रामस्थ आहेत. मात्र नोकरीनिमित्त ही लोक परदेशात आहेत. मात्र गावची ही परंपरा आणि ही रूढी परंपरा टिकविण्यासाठी हे सर्व इथली तरुण मंडळी, इथले मानकरी हे इथे आलेले असतात आणि हा रूढी परंपरा जोपासण्याचं खऱ्या अर्थानं काम या कुणकेरी गावामध्ये सुरू असतं. कुणकेरीचा हा शिमगोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे. कुणकेरीचा हा इथे मोठ्या प्रमाणावर जे रोंबाट साजरं केलं जातं, अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये रंगांची उधळण करत हा घोडोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि हाच घोडोत्सव आणि हाच जल्लोष, हाच संचार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या अतिशय कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक इथे आलेले असतात. गेले 2 वर्ष हा घोडोत्सव साजरा होऊ शकला नाही कोरोनाच्या कारणामुळे आणि त्यामुळे फार मोठी निराशा इथल्या प्रत्येक कुणकेरीवासियांच्या मनामध्ये होती. खऱ्या अर्थाने कुणकेरीचा घोडोत्सव याची सर्वच जणच आतुरतेने वाट पाहत असतात आणि कधी एकदा हा घोडोत्सव येतो, शिमगोत्सव येतो आणि त्या अनुषंगाने ही जी परंपरा आहे, गावची परंपरा, याचं एक वेगळं प्रदर्शन, एक उत्साहात प्रदर्शन इथे होताना दिसतं आहे. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने हे रोंबाटकरी आपला उत्साह साजरा करताना दिसत आहेत. हे खऱ्या अर्थाने सर्व रोंबाटकरी रोंबाट साजरं करतात ढोल ताशाच्या गजरामध्ये. मात्र कोणताही अनुचित प्रकार इथे होत नाही. या मागच्या 7 दिवसामध्ये कोणताही वाद होत नाही आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, अतिशय जल्लोषमय वातावरणामध्ये कुणकेरीचा हा शिमगोत्सव, कुणकेरीचा हा घोडोत्सव साजरा होताना दिसतोय. मी मागाशी सांगत होतो, जे वाघाचं रूपडं परिधान केलेली जी व्यक्ती आहे ही कुणकेरी गावची ग्रामस्थ आहे. मात्र नोकरीनिमित्त ही व्यक्ती अमेरिकेमध्ये असते. मात्र तरीही गावची जी रूढी परंपरा आहे ही खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम ही इथली मंडळी करत असतात. म्हणून दरवर्षी न चुकता या शिमगोत्सवाच्या निमित्ताने ही व्यक्ती कुणकेरी गावामध्ये येते आणि हे वाघाचं जे रूपडं असतं ते परिधान करत असते. त्यामुळे आजही इथल्या तरुणांमध्ये हा जो ही जी रूढी परंपरा आहे हे जोपासण्याचं काम
खऱ्या अर्थाने कुणकेरीतील हे तरुण करताना दिसत आहेत, ही जोपासताना दिसत आहे. ही आपली रूढी परंपरा आणि खऱ्या अर्थाने वाघ शिकारीचा हा कार्यक्रम असतो खऱ्या अर्थाने, आणि तो साजरा करताना ते दिसत आहेत. आता जो मुख्य कार्यक्रम होणार आहे तो मुख्य कार्यक्रम म्हणजे हा जो 100 फुटी हुडोत्सव दिसतो आहे. या 100 फुटी हुडोत्सवावर देवाचे 3 अवतार ढोल तासाच्या गजरामध्ये चढणार आहेत. खरं तर या 100 फुटी उड्यावर हे देवाचे अवतार नेमके कसे काय चढतात हे पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे इथे लागलेले असतात आणि या 100 फुटी उड्यावर चढण्याचा कार्यक्रम इथे होत असतो. तुम्ही पाहू शकतात जो वाघ शिकारीचा जो अतिशय पारंपरिक खेळ आहे हा इथे झालेला दिसतोय आणि तसंच घोडेमोडणीचा जो मुख्य कार्यक्रम होता तो देखील झालेला आहे. आणि आता खऱ्या अर्थाने जे रोंबाटकरी हे सर्व आता त्या ज्या अंतिम क्षणाची वाट पाहत आहेत तो क्षण म्हणजे आहे या 100 फुटी उड्यावर हे 3 देवाचे अवतार आता चढणार आहेत आणि या अवतारांवर दगड मारण्याचा जो मुख्य कार्यक्रम असतो हा मुख्य कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होणार आहेत आणि त्यासाठी पूर्ण रोंबाटकरी हे सज्ज झालेले आहेत दगड मारण्यासाठी. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकतात त्यांच्यामधला हा संचार, त्यांच्यामधला हा उत्साह, त्यांच्यामधला हा जोश हा तुम्ही पाहू शकतात. खरं तर उत्साहाचं, खरं तर जोशाचं हे शिमगोत्सव हा एक प्रतीक आहे आणि हा खऱ्या अर्थाने पारंपरिक असलेला हा खेळ साजरा होताना दिसतोय. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सर्व रोंबाटकरी आपला उत्साह साजरा करताना दिसत आहेत. एक जोश त्यांच्यामध्ये दिसतो आहे, एक प्रकारचा संचार त्यांच्यामध्ये दिसतो आहे आणि खऱ्या अर्थाने 7 दिवस हा कुणकेरीचा शिमगोत्सव साजरा होताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता ज्या अंतिम क्षणाकडे वाट आहे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत. हा तो क्षण आहे ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. तो क्षण म्हणजे आता 3 देवाचे 3 अवतार या 100 फुटी उड्यावर चढणार आहेत आणि त्यांच्यावर दगड मारण्याचा कार्यक्रम होणार आहे. ज्या भाविकांचा दगड या देवाच्या अवतारांना लागेल तर त्याचं कल्याण होतं, त्याच्या मागची जी काही आडापिडा असेल तर ती दूर होते अशी यामागची भावना आहे, यामागची श्रद्धा आहे. तर खऱ्या अर्थाने ही जी जुनी रूढी परंपरा आहे ही जोपासण्याचं काम हे कुणकेरी गावामध्ये होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक इथे आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या नजरा या आता जो मुख्य कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यक्रमाकडे लागलेला आहे आणि तो मुख्य कार्यक्रम म्हणजे आहे तो या 100 फुटी उड्यावर जे 3 देवाचे अवतार चढणार आहेत त्या 3 देवाच्या अवतारांवर दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि तो मुख्य कार्यक्रम अवघ्या काही क्षणामध्ये सुरू होणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. देवाचे 3 अवतार आता उडोत्सवावर चढण्यासाठी सज्ज झालेले आहे आणि ढोल ताशाचा एक गजर आणि ढोल ताशाच्या या गजरामध्ये देवाचे 3 अवतार या उडोत्सवावर आता चढणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता सर्वांच्या लक्ष ह्या मुख्य कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता देवाचे अवतार आता 100 फुटी अशा या हुड्याजवळ आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या दर्शकांना दाखवतोय हाच तो क्षण आहे. या क्षणाकडे सर्व भाविकांचं लक्ष अगदी आतुरतेने लागलेलं असतं आणि हेच ते देवाचे 3 अवतार आता या 100 फुटी उड्यावर चढणार आहेत आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये हा मुख्य कार्यक्रम होताना दिसतोय. एक वेगळा संचार प्रत्येकाच्या मनामध्ये उसरलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात. कशा पद्धतीने प्रत्येक रोंबाटकरी हे सज्ज झालेले आहेत. देवाच्या ह्या 3 अवतारांकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे आणि जो मुख्य कार्यक्रम आहे जो या 100 फुटी उड्यावर देवाचे 3 अवतार आता चढणार आहे आणि हाच तो क्षण आहे ज्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. बोलते ना बोलते ना ये सर ऐसे समझे येतो आहे ना व्यवस्थित.
हाच तो मुख्य क्षण आहे, ज्या क्षणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने सर्व भाविकांच्या हे लक्ष, हे नजरा या मुख्य कार्यक्रमाकडे लागलेला आहे. देवाचे तिन्ही अवतार आता ढोल तासाच्या गजरामध्ये या 100 फुटी घोड्यावर चढणार आहेत आणि त्यानंतर या देवाच्या तिन्ही अवतारांवर दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी सर्वांच्या नजरा या 100 फूट घोड्यावर लागला आहे की कशा पद्धतीने हे तिन्ही देवाचे अवतार या 100 फुटी घोड्यावर चढणार आहेत आणि याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खऱ्या अर्थाने हाच तो क्षण आहे ज्यासाठी प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी, प्रत्येकाचे डोळे या क्षणाकडे लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता देवाचे अवतार आता 100 फुटी उड्यावर चढताना दिसत आहेत. अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये हे देवाचे तिन्ही अवतार चढत आहेत. तुम्ही पाहू शकतात प्रत्येकजण याकडे लक्ष लागलेलं आहे, प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात हा 100 फुटी असा घोडा आहे आणि या 100 फुटी घोड्यावर हे देवाचे तिन्ही अवतार चढत आहेत. खरं तर फार मोठी एक प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरणारा हा क्षण आहे, कारण या अशा उंच अशा तब्बल 100 फुटी घोड्यावर हे देवाचे तिन्ही अवतार चढत असतात. खरं तर प्रत्येकाचं तुम्ही पाहू शकतात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक भाविकांच्या मोबाईलमध्ये हा क्षण टिपण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकताय. खरं तर 3 गावांचा हा शिमगोत्सव असतो. कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव या तिन्ही गावातील लोक या उत्सवामध्ये मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हे सहभागी होत असतात. खरं तर एक मोठा रूढी परंपरा जोपासण्याचं काम हे होताना दिसतं आहे. खरं तर आजच्या या आधुनिक युगामध्ये अशा ह्या रूढी परंपरा लोप पावताना दिसत आहेत. मात्र एकमेव असा हा कुणकेरी गाव आहे जिथे ही शेकडो वर्षाची परंपरा, रूढी परंपरा खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम इथे होताना दिसतं आहे आणि यामध्ये कुठेही आजच्या या आधुनिक युगातला तरुण देखील मागे दिसत नाही आहे. तो देखील त्याचा देखील उत्साह तेवढाच आहे आणि प्रत्येक गावातील तरुण हा देखील नोकरीनिमित्त जरी बाहेर असला तरी मुंबई, पुणे या ठिकाणी जरी असला तरी या शिमगोत्सवाच्या निमित्ताने, या होडोत्सवाच्या निमित्ताने तो आवर्जून कुणकेरीमध्ये दाखल होतो आणि या 7 दिवस होणाऱ्या ह्या उत्सवामध्ये सहभागी होतो आहे. तुम्ही पाहू शकता देवाचे हे तिन्ही अवतार आता चढत आहेत. त्यापैकी पहिले एक अवतार देवाचे अवतार चढलेले आहेत आणि दुसरे आता चढतात. त्याबरोबर तिसरे देखील अवतार जे देवाचे आहेत ते देखील आता चढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात तिन्ही गावाचे हे मानकरी आहेत, हे जे या ठिकाणी आहेत आणि ते 100 फुटी अवतारावर चढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ढोल तासाच्या या गजरामध्ये हे देवाचे तिन्ही अवतार चढताना दिसत आहेत. खरं तर 7 दिवस हा कुणकेरीचा शिमगोत्सव साजरा होतो. मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होताना दिसतो. गावामध्ये एक नवं चैतन्य या निमित्ताने आलेलं असतं या संपूर्ण 7 दिवसाच्या या एकूणच शिमगोत्सवाच्या कालावधीमध्ये. प्रत्येकाचे मोबाईल या दुर्मिळ क्षणाकडे लागलेलं दिसत आहे. प्रत्येकजण हा क्षण टिपण्याचा आपल्या मोबाईलमध्ये प्रयत्न करताना दिसत आहे आणि प्रत्येक भाविकांचे लक्ष या मुख्य कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात आता जो मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे दगड मारण्याचा. जे 100 फुटी घोड्यावर हे जे देवाचे अवतार चढलेले आहेत त्यांच्यावर जो दगड मारण्याचा कार्यक्रम होणार आहे तो आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी भाविक
सज्ज झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथल्या सर्व मानकऱ्यांनी जो परिसर आहे तो थोडासा त्यामधले जे भाविक होते, जे रोंबाटकरी होते त्यांना बाजूला ठेवलेला आहे. कारण जो मुख्य दगड मारण्याचा कार्यक्रम होणार आहे, जे देवाचे 3 अवसार घोड्यावर चढलेले आहेत त्या अवसरांवर आता मुख्य दगड मारण्याचा कार्यक्रम होणार आणि तो मारलेला दगड कोणत्याही भाविकाला लागू नये म्हणून थोडीशी काळजी घेताना इथले मानकरी दिसत आहेत. जे प्रत्येक भाविकाला थोडंसं बाजूला करून इथे जो मुख्य कार्यक्रम आहे तो कोणताही अनुचित प्रकार न घडता व्हावा यासाठी इथला प्रत्येक मानकरी, इथले प्रत्येक ग्रामस्थ सज्ज आहेत. आणि आता जो मुख्य कार्यक्रम आहे तो मुख्य कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे देवाचे हे 3 अवसर आहेत त्यांच्यावर दगड मारण्याचा. तुम्ही पाहू शकतात जे पहिले देवाचे अवसर होते ते आता या 100 फुटी घोड्यावर चढून ते आसनस्थ झालेले आहेत आणि या आसनस्थ झालेल्या देवाच्या अवसरावर आता दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे आणि त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रत्येकाच्या नजरा ह्या मुख्य कार्यक्रमाकडे लागलेला आहे आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये हा मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये हे देवाचे 3 अवसार अखेर 100 फुटी ह्या घोड्यावर स्वार झालेले आहेत, आसनस्थ होताना दिसत आहेत. गगनचुंबी असा या 100 फुटी घोडोत्सवावर हे 3 देवाचे अवसार आता स्वार झालेले आहेत ढोल ताशाच्या गजरामध्ये. खरं तर महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या ठिकाणी आलेले आहेत. गेली 2 वर्ष कोरोनामुळे हा घोडोत्सव होऊ शकला नव्हता. अखेर 2 वर्षानंतर यावर्षी हा घोडोत्सव होत आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक भाविकांमध्ये या उत्सवाची मागची श्रद्धा दिसून येते आहे. अगदी कुणकेरी म्हणा, आंबेगाव म्हणा, कोलगाव येथील मानकरी इथे आलेले आहेत आणि जी जुनी रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपरेप्रमाणे हा कुणकेरीचा घोडोत्सव आता साजरा होत आहे. आणि जो अतिशय महत्त्वाचा अंतिम क्षण असतो तो क्षण म्हणजे गगनचुंबी अशा या 100 फुटी घोडोत्सवावर स्वार झालेल्या देवाच्या 3 अवसरांवर आता दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. देवाच्या 3 अवसरांपैकी 2 अवसार देवाचे हे गगनचुंबी अशा 100 फुटी घोडोत्सवावर स्वार झालेले आहेत, आसनस्थ झालेले आहेत आणि आता या देवाच्या 3 अवसरांवर दगड मारण्यासाठी प्रत्येक भाविक आणि रोंबाटकरी हे सज्ज झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने सर्वांच्या नजरा या मुख्य कार्यक्रमाकडे लागलेल्या आहेत. हाच तो मुख्य क्षण आहे ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गेली 2 वर्ष कोरोनाच्या कारणामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता आणि जो आता मुख्य कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होताना दिसत आहे. अगदी प्रत्येक रोंबाटकरी, प्रत्येक भाविक हा आता देवाच्या 3 अवसरांवर दगड मारण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हाच तो क्षण आहे. या क्षणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गगनचुंबी अशा या 100 फुटी घोडोत्सवावर स्वार झालेल्या 3 देवाच्या अवसरांवर आता दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने प्रत्येक भाविक हा आता दगड मारण्यासाठी सज्ज झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात हेच ते रोंबाटकरी आहे, हेच ते भाविक आहेत जे आता देवाच्या 3 अवसरांवर दगड मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत. खरं तर या देवाच्या 3 अवसरांवर दगड मारणे हा त्यामागची एक मोठी श्रद्धा आहे.
देवाच्या या तिन्ही अवसरांपैकी देवाच्या तिन्ही अवसरांवर जर आपला दगड लागला तर आपलं चांगलं होतं अशी यामागची श्रद्धा आहे, त्यामागची भावना आहे. आणि शेकडो वर्षाची ही परंपरा इथला प्रत्येक जण, इथला प्रत्येक तरुण हा जोपासताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात. आणि आता हा मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. तो मुख्य कार्यक्रम म्हणजे दगड मारण्याचा हा मुख्य कार्यक्रम आहे. प्रत्येक आता अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये देवाच्या तिन्ही अवसरांवर आता दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रत्येकाच्या नजरा याच क्षणाकडे लागलेल्या आहे. याच त्या गगनचुंबी अशा हुडोत्सवावर स्वार झालेल्या देवाच्या अवसरांवर दगड मारण्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. आणि हाच तो क्षण आहे. एक वेगळा संचार, एक वेगळा उत्साह, एक वेगळा जोश या ठिकाणी दिसतो आहे. एक आगळी वेगळी परंपरा इथे पाहायला मिळते आहे. तीच म्हणजे हा कुणकेरीचा हुडोत्सव आहे. शेकडो वर्षाची ही परंपरा. आणि खऱ्या अर्थाने आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. तो मुख्य कार्यक्रम म्हणजे देवाच्या या तिन्ही अवसरांवर दगड मारण्याच्या मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात होते आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये आता या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकतात हा देवाच्या तिन्ही अवसरांवर दगड मारण्याचा हा मुख्य कार्यक्रम सुरू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने 3 वेळा या देवाच्या तिन्ही अवसरांवर दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. कोणालाही दगड लागू नये, देवाच्या अवसरानं मारलेला हा दगड कोणालाही लागू नये यासाठी देवस्थान उपसमितीची सर्व मानकरी मंडळी इथे दक्षता घेताना दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि हा दुसऱ्यांदा देवाच्या अवसरानं दगड मारण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. प्रत्येक जण पाहतोय की तिने देवाच्या या अवसरांवर आपला दगड लागला का हे सर्वजण पाहतोय. प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि हाच तो एक अतिशय दुर्मिळ क्षण असतो. याची प्रत्येकाला आतुरता लागलेली असते. आणि हा क्षण पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे हे या क्षणाकडे आसू सुटलेले असतात. आणि हा तिसऱ्यांदा आता दगड मारण्याचा कार्यक्रम होतो आहे. आणि यासाठी सर्व भाविक आणि सर्व रोंबाटकरी सज्ज झालेले आहेत हातात दगड घेऊन. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने प्रत्येक भाविकांच्या मोबाईलमध्ये हा अंतिम क्षण टिपण्यासाठी प्रत्येकाच्या मोबाईल हे सज्ज झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात भाविकांचा एक जनसागर इथे लोटला आहे. आणि खऱ्या अर्थाने हाच तो क्षण असतो, हाच तो उत्साह असतो, हाच तो जोश असतो. आणि शेकडो वर्षाची ही परंपरा खऱ्या अर्थाने कुणकेरी गावामध्ये जोपासण्याचं काम कुणकेरी वासीय करताना दिसत आहे. कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव या तिन्ही गावातील ग्रामस्थ या शिमगोत्सवात, या हुडोत्सवात सहभागी होत असतात. आणि तिन्ही गावाच्या वतीने हा हुडोत्सव साजरा होताना दिसतोय. कुणकेरीच्या श्रीदेवी भावई देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर, देवीचं दर्शन घेतल्यानंतर या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. खरं तर 7 दिवस कुणकेरी गावामध्ये हा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. आम्ही आमच्या दर्शकांना हा अतिशय दुर्मिळ असलेला, अगदी शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा हुडोत्सव थेट दाखवतो आहोत. त्याचं थेट प्रक्षेपण इथे होतं आहे. अगदी देशभरातच नव्हे, अगदी परदेशामधूनही देखील हा हुडोत्सव लोक पाहत आहेत. आणि हा तिसऱ्यांदा दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम झालेला आहे.
आणि तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने हा दगड मारण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि हाच तो क्षण असतो आणि खऱ्या अर्थाने आता या गगनचुंबी अशा हुडोत्सवावर अतिशय 100 फूट असलेल्या हुडोत्सवावर स्वार झालेले आता देवाचे हे अवसार आता खाली उतरणार आहेत आणि जो मुख्य कार्यक्रम होता तो मुख्य कार्यक्रम अति उत्साहात साजरा झालेला आहे आणि आता त्याची सांगता झालेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं असेल तर हाच तो कुणकेरीचा हुडोत्सव असतो. अतिशय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून हा उत्सव साजरा होत असतो. तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने इथे हे भाविक इथे जमलेले होते, भाविकांची गर्दी झालेली होती. तुम्ही पाहू शकतात हा जनसागर येथे उसळलेला होता या हुडोत्सवासाठी आणि खऱ्या अर्थाने शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हा कुणकेरीचा हुडोत्सवाची सांगता झालेली आहे. खरं तर आम्ही आमच्या दर्शकांना या हुडोत्सवाचे थेट प्रक्षेपण आपण केलं होतं आणि अगदी देशभरातच नव्हे तर अगदी परदेशातही या हुडोत्सवाचं अगदी थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि याचं थेट प्रक्षेपणाचा लाभ इथले आपले सर्व दर्शक घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने शेकडो वर्षाची ही परंपरा असलेला हुडोत्सव येथे साजरा झालेला आहे. गेली 2 वर्ष हा हुडोत्सव कोरोनाच्या निर्बंधामुळे साजरा होऊ शकला नव्हता. मात्र यावर्षी कोरोनाचे निर्बंध दूर केल्यामुळे खऱ्या अर्थाने हा हुडोत्सव साजरा झालेला होता आणि जो हुडोत्सवाचा जो मुख्य कार्यक्रम होता तो आम्ही आमच्या भाविकांपर्यंत आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवला. शेकडो वर्षाची ही परंपरा खऱ्या अर्थाने इथले कुणकेरी वासीय जोपासताना दिसत आहे. खऱ्या अर्थाने कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव येथील ग्रामस्थ ही शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव मोठ्या उत्साहात अतिशय भक्तिमय वातावरणात साजरे करताना दिसलेले आहेत. कुणकेरी गावचा हुडोत्सव हा अतिशय जगप्रसिद्ध आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी गोवा म्हणा, कर्नाटक म्हणा, बेळगाव म्हणा येथून अगदी हजारो भाविक इथे या हुडोत्सवाच्या निमित्तानं येत असतात. गेली 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा हुडोत्सव होऊ शकला नव्हता. 2 वर्षानंतर हा हुडोत्सव होतो आहे आणि ह्या हुडोत्सवाची फार मोठी आतुरता ही प्रत्येक भाविकाला असते आणि आज हजारो संख्येने भाविक या कुणकेरी गावामध्ये दाखल झालेले होते आणि हा हुडोत्सव साजरा झालेला होता. खऱ्या अर्थाने जर ह्या हुडोत्सवाचं एक मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे हा 100 फुटी गगनचुंबी असा हा हुडो असतो आणि हा हुडोत्सव या हुडोत्सवावर जो स्वार होत असतात ते देवाचे अवसार आणि त्याच्यावर दगड मारण्याचा मुख्य कार्यक्रम हा नुकताच आपण आपल्या सर्व दर्शकांपर्यंत पोहोचवला आणि आता आम्ही ह्या हुडोत्सवामध्ये जे पारंपरिक रूढी परंपरा असलेले जे अतिशय महत्त्वाचे जे खेळ असतात ते म्हणजे या शिमगोत्सवामध्ये जो वाघाचा खेळ होतो, जे घोडेमोडणीचा जो मुख्य कार्यक्रम होत असतो, हे जे रूढी परंपरा खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम हे कुणकेरी गावामध्ये होताना दिसतं आहे आणि ही रूढी परंपरा खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम जर करत असतील तर हे कुणकेरीमधील हे ग्रामस्थ आहेत. इथे मी आवर्जून उल्लेख यासाठी करतो कारण हे ग्रामस्थ जरी कुणकेरीचे असले तरी नोकरीनिमित्त हे परदेशामध्ये असतात आणि कुणकेरीच्या हुडोत्सवाच्या निमित्ताने आवर्जून गावामध्ये येतात आणि हा जो वाघाचा वेश त्यांनी जो परिधान केलेला आहे ते खरे या कुणकेरी गावचे ग्रामस्थ आहेत. अमीर कुणकेरकर खरं तर नोकरीनिमित्त ते लंडनला असतात, मात्र हा वाघाचा वेश परिधान दरवर्षी आवर्जून करत असतात. मी त्यांना विनंती करेन की
आमच्या दर्शकांना नेमके हे अमीर कुरकेरकर कोण आहेत, कसे आहेत हे ते आमच्या दर्शकांना दाखवावेत. खरं तर हा वाघाचं हे जे रुपडं आहे हे इथल्या शिमगोत्सवातलं अतिशय आकर्षणाचं या वेशभूषा असते ही. आणि प्रत्येक लहान मुलं म्हणा, प्रत्येक रोमाटकरी याच्यामध्ये अगदी आतुरतेने झालेला असतो. हेच ते कुणकेरकर, अमीर कुणकेरकर, जे आवर्जून लंडन येथून हा कुणकेरीचा उत्सव साजरा करत असतात. ही रूढी परंपरा जोपासण्याचं खऱ्या अर्थानं काम करत असतात. कुणकेरजी तुम्ही खऱ्या अर्थाने नोकरीनिमित्त परदेशात असतात, लंडनमध्ये असतात, मात्र आवर्जून दरवर्षी कुणकेरीच्या हुडोत्सवासाठी तुम्ही कुणकेरीत दाखल होतात. काय यामागची भावना आहे, काय यामागची श्रद्धा आहे? श्रद्धा म्हणजे आता कमीत 25 वर्ष झाली मी हे काम करतो. आधी माझे वडील करायचे, त्याच्या आधी त्यांचे. तर ही जी परंपरा आहे ती आम्ही राखून ठेवलेली आहे आणि अशीच पुढे राहणार आहे. ही आता देवालाच माहीत आहे, मला देव कसा इकडे घेऊन येतो ते देवाचीच इच्छा आहे. मी सगळ्यांना भाविकांना धन्यवाद करतो आणि अशीच या हुडोत्सव पुढे चालू राहणार आहे. खरं तर आतापर्यंत हा कुणकेरीचा हुडोत्सव हा अतिशय म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या जगभरात गेलेला आहे, याची फार मोठी आतुरता असते. खऱ्या अर्थाने जर हा पाहिलं असतं तर एक 7 दिवसाचा एक वेगळाच उत्साह असतो, एक वेगळाच संचार असतो. या 7 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही देखील म्हणजे मी आमच्या सर्व दर्शकांना आम्ही दाखवू शकतो की हे अनवाणी ह्या पूर्ण गावामध्ये फिरत असतात, तुम्ही पाहू शकतात काय. आणि एक प्रचंड अशी रूढी परंपरा ही जोपासण्याचं खऱ्या अर्थाने काम या गावामध्ये होतं आहे. काय सांगाल? ही आता परंपरा जी आहे ती टिकून ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जे भाविक येतात, सगळं ग्रामस्थ, त्यांचा मी आभारी आहोत. मनापासून त्यांना सगळ्यांना धन्यवाद करतो. तर गेल्या 2 वर्षात जे कोरोनाच्या काळामध्ये जरा जगात सगळं यावेळी तुम्ही लंडनलाच होता का कोविडच्या कालावधी? नाही, मी 2 वर्ष आधी आलेलो इकडे, पण नंतर उडा देवाच्या ह्याच्याने कसा तरी झाला. पण त्याच्यानंतर मी गोव्यात 4 महिने अडकून राहिलो. विमान वगैरे सगळे बंद होते आणि माझी पूर्ण फॅमिली तिकडे लंडनलाच होती. तर खूप प्रयत्न केले, पण देवाने मला. किती वर्ष झाली तुम्ही लंडनला आहात नोकरीनिमित्त? 7 वर्ष झाली. 7 वर्ष. 7 वर्ष झाली. मग 7 वर्षापूर्वी तुम्ही म्हणजे ही जी परंपरा आहे कशी तुमच्यापर्यंत कशी आली? हे माझे वडील आधी काम करायचे. अच्छा. हो, ते वडील माझे वारले तेव्हा 2 वर्ष आधी मला त्यांनी दाखवलं होतं कसं काय काम करायचं ते. तर आता 25 वर्ष झाली हे काम करतो मी. पुढे देवाची. खरं तर तुम्ही परदेशामध्ये असतात आणि तिथल्या रूढी परंपरा म्हणजे तिथे ह्या रूढी परंपरा असं काही नसतं. अतिशय पूर्णपणे त्यांची लाईफस्टाईल ही अतिशय अगदी आधुनिक असते. आणि अशा परदेशामध्ये राहून देखील तुम्ही मात्र इथल्या ह्या रूढी परंपरा आजही जोपासतायत. काय सांगा? परदेशात जरी मी असलो कामाला तर माझी जी भावना आहे देवावर ती कायमची आहे. आणि देवीची जी भावना आहे ती पण आमच्यावरती आहे. आणि देवीची जी शक्ती आहे त्याच्यासाठीच मी इकडे येतो आणि तीच मला परत इकडे घेऊन येते. हेच मी सांगायचा प्रश्न केला. कधी असा योग म्हणजे कधी आला का असा की यावर्षी असं येता आलं नाही आणि त्यामुळे तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकला ना, असा कधी? नाही, असं अजूनपर्यंत नाही झालं आहे. मी येऊ नाही शकलं तर माझा मोठा भाऊ येऊन तो करतो. गेल्या वर्षी तो आलेला, यावर्षी मी येतो आहे आणि पुढच्या वर्षी मग परत येणार तो मोठा भाऊ येणार. तर ती देवीवरची एक तोनात जी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनेच आणि देवीची एक शक्ती आहे ती मला इथे घेऊन येते अशी त्यांची भावना आहेत. असेच अगदी जो या शिमगोत्सवामध्ये घोडेमोडणीचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रमापैकीच इथे याच गावचे ग्रामस्थ आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबईला असतात, मात्र ह्या घोडेमोडणीच्या कार्यक्रमासाठी घोड्याचं वेश परिधान करून ते या शिमगोत्सवामध्ये सहभागी होतात. ते माझ्यासोबत आहेत, मुंबईतून खास आलेले आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबईत असतात, मात्र या कार्यक्रमानिमित्त ते गावामध्ये येतात. काय सांगाल, काय भावना आहे? नाव कसं तुमचं? शंकर माझं नाव आहे, कुणकेरकर. मी माझे पूर्वी वडील काम करायचे, वडिलांनंतर आता मी करतो आहे. भावना सगळं हे आहे म्हणून सगळं चालू आहे पुढे. किती वर्ष झाली तुम्ही मुंबईमध्ये आहात, नोकरीनिमित्त गेलात? मुंबईला लहानपणापासून आहे, पण आम्ही दरवर्षी वडील आमचे यायचे, त्यांच्यावर मी पण यायचो, बघायचो कसं आहे काय. पुढे वडील ऑफ झाल्याच्यानंतर मग मी चालू केलं माझं असं.
काय सांगाल म्हणजे ही जी रूढी परंपरा आहे कुणकेरी गावातली ही शेकडो वर्षे ही जी रूढी परंपरा सुरू आहे हे खऱ्या अर्थाने आता म्हणजे काही रूढी परंपरा हा लोप पावत असतात, मात्र कुणकेरीमधील प्रत्येक तरुण कुणकेरी वासीय या उत्सव दिवसेंदिवस तो दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि तुम्ही नोकरीनिमित्त जरी परगावी असलात तरी तुम्ही आवर्जून येते येतात. काय यामागची तुमची श्रद्धा आहे? देवीवर श्रद्धा आहे म्हणून आमचा सगळं व्यवस्थित सगळं आहे म्हणून आम्ही येत राहतो, सगळं होतं आहे सगळं. देवीची एक वेगळी श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपायीच हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो आहे आणि म्हणूनच असे हे तरुण जे आजच्या या आधुनिक लाईफस्टाईलमध्ये देखील आपली रूढी परंपरा विसरलेले दिसत नाहीत आणि अतिशय मोठ्या उत्साहाने हा उत्साह साजरा करत असताना दिसत आहेत. असेच आपल्यासोबत असे तरुण आहेत, ते देखील म्हणजे आताचे तरुण ह्या रूढी परंपरा विसरत चालले की काय असा नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र असे काही तरुण आहेत जे आजही आपल्या गावची रूढी परंपरा खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम करतात. खरं तर कुणकेरीचा हा हुडोत्सव, कुणकेरीचा शिमगोत्सव हा खऱ्या अर्थाने एकतेचं प्रतीक आहे. 3 गावाचा हा उत्सव असतो. कुणकेरी, आंबेगाव आणि कोलगाव या 3 गावातील हे सर्व ग्रामस्थ इथले एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने एकतेचं प्रतीक असलेला हा उत्सव आहे. असेच आपल्यासोबत तरुण आहेत जे आत्ताचे तरुण कुठेतरी या रूढी परंपरा विसरत चाललेल्या दिसत आहेत. मात्र खऱ्या अर्थाने या रूढी परंपरा शेकडो वर्षाचे ह्या रूढी परंपरा जोपासण्याचं काम असे तरुण करत आहेत. काय सांगाल, काय तुझी भावना आहे? मी याच वर्षी केलं आहे. माझ्या विघ्नेश. अच्छा, गोव्याला. नाव काय तुझं? विघ्नेश साळकर. यावर्षी पहिल्यांदाच केलं? हो, पहिल्यांदाच केलं. ओके. म्हणजे तू घोडे मोडणीचं म्हणजे घोड्याचं नाही ना, माझा मामा करत होता, त्याला अडचण आली, त्याला मुलगी झाली म्हणून मी घेतलं त्याच्यावर. तर पाहू शकतात म्हणजे तरुणांमध्ये देखील एक जोश असतो, उत्साह असतो. ह्या अशा रूढी परंपरा जपवासण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे निश्चितच हे आताच्या या सर्व म्हणजे कुठेतरी या आधुनिक युगामध्ये सर्वजण आपले रूढी परंपरा आपले सण विसरत चालत असतानाच कुणकेरीसारखा हा एक गाव आहे जो मोठे एक उदाहरण आहे आणि निश्चितच यापुढेही ही शिमगोत्सवाचा हा जोश जल्लोष आणि ही परंपरा जोपासण्याचं खऱ्या अर्थाने काम अविरतपणे चालू राहील. आणि यामागची खरी प्रेरणा आहे ती म्हणजे इथल्या देवीवर असलेली श्रद्धा हेच इथले भाविक सांगताना दिसत आहेत. कॅमेरामॅन हर्षसह सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुणकेरी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.